नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता आणखी मोठे धक्कादायक खुलासे होत आहेत। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांना अटक केल्यानंतर आता ज्या आरोपींनी पेपर फोडलेला आहे त्यांना प्रत्यक्ष अटका करायला सुरुवात केली आहे। या प्रकरणामध्ये 2 आरोपी किंवा 2 शिक्षक असे सुद्धा आहेत ज्यांनी पेपर सेट केलेले होते आणि सेट केलेले पेपर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेले होते परीक्षा होण्याच्या आधी। आणि या प्रकरणामध्ये एक नाव एक प्रकारे चर्चेमध्ये आलेलं आहे, ज्याला अटक सुद्धा झालेली आहे आणि त्याचा तपास सुद्धा सुरू आहे। ते नाव आहे लातूरमधले निवृत्त प्राध्यापक PV कुलकर्णी, म्हणजे प्रल्हाद विठ्ठल कुलकर्णी। हे नाव मराठवाड्यामध्ये फार मोठं नाव आहे शिक्षण क्षेत्रामध्ये, कारण या कुलकर्णी सरांनी दयानंद महाविद्यालय जे लातूरमधलं ऐतिहासिक कॉलेज आहे तिथे 27 वर्ष रसायनशास्त्र विषय शिकवलेला आहे आणि निवृत्त झाल्यानंतर त्यांनी स्वतःचं कोचिंग क्लासेस सुद्धा सुरू केलेले होते जेव्हा की ते पुण्यामध्ये स्थायिक झालेले होते। त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये कुलकर्णी या नव्या आरोपीचा काय रोल आहे, त्याच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीतून काय समोर आलेलं आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुलकर्णी नेमका कोण आहे आणि त्याने पेपर कसे फोडलेले होते, कशी ही सगळी प्रक्रिया राहिलेली आहे तेच तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता पेपर कसे फुटले, सेट करणारेच कसे पेपर फुटी प्रकरणामध्ये सहभागी झाले ते सांगण्याच्या आधी PV कुलकर्णी नेमकं कोण आहे आणि त्याची पार्श्वभूमी सध्या नेमकी काय चर्चेमध्ये त्याचं नाव का आलं हे मी तुम्हाला आधी सांगतो। प्रल्हाद विठ्ठलराव कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे, आणि त्याला PV कुलकर्णी म्हणून सुद्धा ओळखतात। 15 मे 2026 रोजी त्याला CBIच्या विशेष पथकानं पुण्यातून अटक केलेली होती, कारण तो निवृत्तीनंतर पुण्यामध्ये स्थायिक झालेला होता जसं मी सांगितलं। आता या प्रकरणामध्ये PV कुलकर्णी हा देशभरातल्या नीट पेपरफुटीच्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार असल्याचं CBIचं म्हणणं आहे। आता प्रल्हाद कुलकर्णी कोण आहे, तर लातूरचं जे दयानंद महाविद्यालय आहे तिथे त्याने अनेक वर्ष म्हणजे 27 वर्ष केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र हा विषय शिकवलेला आहे। तिथून तो निवृत्त झालेला होता, कॉलेज शिक्षक म्हणून तो निवृत्त झाला। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय आहे, निवृत्त झालेला असला तरी सुद्धा कुलकर्णीने क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे सुरू ठेवलेलं होतं। NTA म्हणजेच नॅशनल टेस्ट एजन्सी ही जी परीक्षा आयोजित करते किंवा त्याची जी सगळी प्रक्रिया आहे, परीक्षा घेणाऱ्या समितीचा हा कुलकर्णी सदस्य होता। सोबतच प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीमध्ये सुद्धा कुलकर्णी सक्रिय होता किंवा त्याच्यामध्ये सहभागी होता किंवा सदस्य होता। म्हणजे पेपर सेट करणारी जी बॉडी असते त्या बॉडीमध्ये सुद्धा PV कुलकर्णी हा सदस्य होता। गेल्या 7 वर्षांपासून कुलकर्णी हा पेपर सेट करणाऱ्या समितीमध्ये सक्रिय होता आणि पेपर सेट करत होता। 27 वर्षांच्या सेवेनंतर 2022 मध्ये तो निवृत्त झाला आणि निवृत्तीनंतर तो पुण्यात स्थायिक झालेला होता। पण तो स्थायिक पुण्यात झालेला असला तरी सुद्धा त्याने लातूरमध्ये स्वतःचे कोचिंग क्लासेस हे सुरू केलेले होते आणि विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किंवा वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवून देण्यासाठी तो प्रशिक्षण देत होता, म्हणजे एक प्रकारे कोचिंग क्लासेस घेत होता। आता हे साधारण मी तुम्हाला सांगितलं कुलकर्णी कोण आहे, त्याचा इतिहास काय आहे, त्याने काय काय आतापर्यंत केलंय, त्याने पेपर कसे फोडले। तर आता पेपर सेट करणाऱ्यांच्या बॉडीमध्ये तो होता आणि सोबतीला त्याच्यामध्ये मनीषा मांढरे नावाच्या एक प्राध्यापिका होत्या ज्या पुण्यामध्ये असतात। हे दोनही लोक पेपर सेट करणाऱ्यांच्या म्हणजे प्रश्नपत्रिका बनवणाऱ्यांच्या यादीमध्ये समितीमध्ये होते। आता त्यांनी काय केलं, अन्य प्राध्यापकांच्या मदतीने गुप्त प्रश्नपत्रिका बाहेर काढल्या। आता जर समजा उदाहरणार्थ कुलकर्णीला 50 प्रश्न सेट करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती, तर त्याचे 50 आणि इतरांचे आणखी काही प्रश्न मिळून त्याने हे सगळे प्रश्न गुप्त प्रश्न विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। अर्थातच त्याला आता त्याच्या सोबतीत ज्या लोकांना अटका झाल्या ज्यांना एजंट म्हणून आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे त्यांच्या माध्यमातूनच त्याने हे पेपर फोडले असावेत अशी शंका तपास यंत्रणांना आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये काय आहे, तर ज्याच्यावरती पेपर सेट करण्याची जबाबदारी देण्यात आलेली होती त्याच PV कुलकर्णीने पेपर फोडला, पेपर लीक केला आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून या प्रकरणात PV कुलकर्णीने कोट्यवधी रुपयांची कमाई केली असल्याची शक्यता सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये वर्तवली जाते। कारण आता या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये कुलकर्णीने नेमके किती पैसे कमवले, त्याने जेवढे पैसे कमवले त्याच्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का। आतापर्यंत मनीषा मांढरे आणि कुलकर्णी या 2 लोकांना अटका करण्यात आलेल्या असल्या ज्यांनी पेपर सेट केलेला होता आणि फोडलेला सुद्धा होता। अजून सुद्धा मोठे खुलासे होऊ शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सगळ्या प्रकरणामध्ये काय आहे, तर PV कुलकर्णीने दयानंद महाविद्यालयातून केमिस्ट्रीचं ते जे प्राध्यापक होते त्या विषयाचे तिथून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी RCC कोचिंग क्लासमध्ये सुद्धा काही काळ शिकवलेलं होतं। म्हणजे ज्या शिवराज मोटेगावकरला पोलिसांनी अटक केली, CBIने अटक केली,
त्याचं साथीदार म्हणून सुद्धा कुलकर्णीने काही दिवस काम केलेलं आहे. आणि ज्यावेळेला त्याने स्वतःचं कोचिंग क्लासेस ओपन केले तर त्या कोचिंग क्लासेसमध्ये इतरांपेक्षा माझा कोचिंग क्लास कसा अव्वल आहे, मी कसा प्रथम क्रमांकावरती येऊ शकतो, माझे विद्यार्थी कशा पद्धतीने चांगली कामगिरी त्या नीट परीक्षांमध्ये करू शकतात, याचा जो हव्यास आहे हा हव्यास कुलकर्णीला होता. आणि सोबतच हे सगळं करताना श्रीमंत होण्याचं सुद्धा त्याला एक प्रकारे सवय लागलेली होती म्हणूयात त्याला, किंवा श्रीमंत होण्याचं सुद्धा त्याला स्वप्न हे पडलेलं होतं. म्हणूनच या दोन कारणांमुळे सुद्धा त्याने पेपर फोडलेले असावेत. पण आता या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पण यातल्या महत्त्वाच्या गोष्टी काय आहे, शिवराज मोठेगावकरला अटक झालेली असली तरी सुद्धा असे अनेक पालक आहेत ज्यांनी आपल्या मुलीसाठी आपल्या मुलासाठी 5-5 लाख रुपये दिले आणि फोडलेले पेपर आपल्याकडे घेतल्याने एक प्रकारे आपल्या पाल्यांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये नांदेडमध्ये एक प्रकरण आहे, भाऊराव कदम नावाचे पालक आहे, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी 5 लाख रुपये खर्च करून नीट परीक्षेचा पेपर एक प्रकारे मिळवलेला होता. धाराशिवमध्ये सुद्धा अशा काही पालकांनी पैशांची जुळवाजुळव करून फुटलेला पेपर ताब्यात घेतला आणि आपल्या पाल्यांच्या हातात दिला. म्हणजे एक प्रकारे याच्यामध्ये शिक्षक आहेत का, तर निवृत्त शिक्षक आहेत, एजंट आहेत, एक प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये टेलिग्रामच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने देशातल्या अनेक शहरांमध्ये पेपर पोहोचवणारे आरोपी सुद्धा आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी हे पेपर खरेदी केले ते पाल्य असतील किंवा पालक असतील, यांना सुद्धा या प्रकरणामध्ये सीबीआयने अटक करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे नांदेड आणि धाराशिवमधल्या आरोपींची सुद्धा झाडाझडती सीबीआयच्या विशेष पथकाकडून घेण्यात आलेली आहे. पण साधारण या सगळ्या प्रकरणाचा आपण सारासार विचार केला तर या प्रकरणामध्ये PV कुलकर्णी हा खरा मास्टर माइंड असल्याचं सीबीआयकडून आता जवळपास स्पष्ट करण्यात येतं आहे. आणि ज्या ज्या शहरांमध्ये या प्रकरणाचे नीट पेपर लीक झाला तिथले जे आरोपी आहेत त्यांना पेपर कसे मिळाले, त्यांना कुठली प्रश्नपत्रिका पोहोचली, PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे यांनी सेट केलेले पेपर हेच अन्य ठिकाणी पोहोचले का, या सगळ्या गोष्टींचा अनेक वेगळ्या अँगलने तपास सुरू आहे. त्यामुळं या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.